जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने बाह्य वातावरणामध्ये उन्हाळ्यात वाढणारी उष्णतेचा परिणाम म्हणून त्याला प्रतिसाद म्हणून शरीरातला उष्मा किंवा देह उष्मा वाढायला लागतो आणि शरीरामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत व्यवस्थित पद्धतीने काम करणारं शरीर मात्र 40 ते 45 डिग्रीवर गेल्यानंतर टेम्परेचर गेल्यानंतर मात्र थकायला लागतं. शरीरामध्ये होणारे या उष्णतेचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा सनस्ट्रोक होणे, उष्णतेचे विकार होणे किंवा त्याचाच परिणाम म्हणून बऱ्याच वेळा गरम पायाला, तळ हाताला अंगार जाणवणे, उन्हाळी लागल्यासारखे प्रकार जाणवणे आणि त्याच मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळा नाक फुटण्यासारखे प्रकार किंवा उष्णतेचे परिणाम म्हणून शरीरातून रक्तस्राव होण्याचे प्रकार सुद्धा जाणवायला लागतात. अशा वेळेस उन्हाळ्यासाठी किंवा उष्णतेचा परिणाम म्हणून होणाऱ्या बदलांना प्रतिसाद म्हणून कशा पद्धतीचे बदल आपण खानपानात केले पाहिजेत, त्याचबरोबर काही प्रतिबंधात्मक उपाय कशा पद्धतीने पाळले पाहिजे जेणेकरून उन्हाळा सुसह्य होऊ शकतो, हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतोय. उन्हाळ्यात वाढणारी क्षारधर्मी उष्णता शरीरामधला असणारा रक्तधातूला उष्ण करायला लागतं आणि किंचित आम्ल असणारं रक्त मात्र उष्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्रावाच्या स्वरूपात उष्णतेचा परिणाम म्हणून फुटायला लागतं. त्यामुळे नाकातून रक्त येणं, लघवीतून रक्त येणं, बऱ्याच वेळा उन्हाळी लागल्यासारखं जाणवणं, तळपाय तळहाताची अंगार होणं आणि बऱ्याच वेळा थकवा मोठ्या प्रमाणात जाणवणं, अशा प्रकारचे बदल हे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये बहुतांश वेळा जाणवतात. अशा वेळेस काही प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार करणं हे गरजेचं ठरतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणात एसीचा वापर करून किंवा फ्रीजसारख्या थंड पाण्याचा वापर करून सुद्धा शरीरामध्ये गारवा तयार होत नाही, कारण गारवा तयार करणारे हे पदार्थ त्याच्या गुणधर्माने मात्र उष्ण असतात. अशा वेळेस काही गोष्टी ज्या आहारातून, दिनचर्येतून बदल करून जर घेतल्या गेल्या तर मात्र शरीरामध्ये असणारा दाह किंवा रक्तामध्ये वाढणारी वृक्ष स्वरूपाची उष्णता ही कमी करण्यासाठी शरीरामध्ये शीत गुणाचे, म्हणजे साधारणतः थंड स्वरूपाचे, ज्यांचे गुणधर्म थंड आहेत अशा स्वरूपाचे, मधुर रसाचे म्हणजे जे बलवर्धन करतील अशा गोड स्वरूपाचे आणि किंचित आम्ल स्वरूपाचे, जे रक्तातली असणारी अतिरिक्त क्षारधर्मी उष्णता कमी करतील अशा प्रकारच्या द्रव पदार्थाची गरज शरीराला भागायचं असते. अशा वेळेस साधारणतः उपयोगी ठरतो ते म्हणजे सब्जा बीज. रानतुळशीच्या या बिया साधारणतः सकाळच्या वेळेला प्रति व्यक्ती 1 चिमूटभर 1 वाटीभर पाण्यामध्ये भिजू घालून दुपारपर्यंत त्या फुलल्यानंतर निंबू सरबत सारख्या पेयामधून घेणं हे रक्तातली वाढणारी अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय ठरतो. सब्जा बीज हे साधारणतः शरीरामध्ये असणारा कुठल्याही प्रकारचा दाह अतिशय त्वरित गतीने कमी करतात. गुणधर्माने थंड असणारा हे पेय बनवण्यासाठी म्हणून साधारणतः दुपारच्या वेळेला ज्यावेळेस उष्णतेचा प्रकार मोठा तीव्र स्वरूपाचा असतो अशा वेळेस कुठल्याही प्रकारच्या थंड पेयामध्ये मिक्स करून सुद्धा घेतला जाऊ शकतो. या सब्जा बीजचा उपयोग शरीरामध्ये असणारी उष्णता, पित्तामध्ये असणारी उष्णता कमी करण्यासोबतच शरीरामध्ये असणारा दाह हा गुण कमी करायला उपयोगी ठरते. दुसरा एक प्रकार सब्जा बीजा व्यतिरिक्त पाण्याच्या बाबतीत होतो. बऱ्याच वेळा थंड पाणी पिण्याची इच्छा जाणवते आणि त्यामुळे फ्रीजमधलं पाणी वारंवार पिऊन सुद्धा तहान भागत नाही, कारण फ्रीजमध्ये थंड केलेलं पाणी हे मात्र गुणधर्माने उष्णच असतं. अशा वेळेस शरीरामध्ये दाह कमी करण्यासाठी म्हणून वाळा सिद्ध जल उपयोगी ठरतं. वाळा हा गुणधर्माने सुद्धा थंड असतो, त्यामुळे माठामध्ये किंवा कुठल्या तरी भांड्यामध्ये वाळ्याची मुळं टाकून त्यामध्ये ठेवलेलं पाणी हे गुणधर्माने शीत होतं आणि अशा प्रकारे शीत झालेलं पाणी शरीरामध्ये रक्तस्तंभन सुद्धा करतं. त्यामुळे कुठल्याही उष्णतेच्या कारणाने ऊन लागण्यासारखे प्रकार जाणवत असतील तर वाळा सिद्ध केलेलं जल हे सुद्धा अतिशय उपयोगी ठरतं. साधारणतः उन्हाळ्यामध्ये बरेचशी थंड आणि द्रव स्वरूपाची पेय घेणं आवश्यक ठरतं. त्यावेळेस शरीरामधलं हायड्रेशन सुद्धा मेंटेन केलं जाऊ शकतं. अशा वेळेस निंबू सरबत सारखं किंचित आम्ल गुणाचं पेय हे अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरत असतं. साधारणतः क्षारधर्मी उष्णता वाढत असल्यामुळे शरीरामधला हा क्षार कमी करण्यासाठी किंचित आम्ल स्वरूपाची गरज भासते. म्हणूनच फळाच्या स्वरूपात मिळणारी आंब्यासारखी पेय, त्यामुळेच कोकमसारखी पेय किंवा कोकम, आंबा आणि ताकासारखी पेय जी किंचित आम्ल स्वरूपाची असतात हे शरीरामधला दाह कमी करायला उपयोगी ठरतात. म्हणून निंबू सरबतचा उपयोग, ताकाचा उपयोग
छाजच्या स्वरूपात केल्या जाणाऱ्या ताकाचा उपयोग, त्या व्यतिरिक्त कोकमसारख्या सरबताचा उपयोग हा सुद्धा शरीरामध्ये दाह शमन करण्यासाठी उपयोगी ठरत असतो. उन्हाळ्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा प्रकार खानपानातून टाळला पाहिजे, तो म्हणजे क्षारधर्मी असणारी किंवा पचायला जड असणारी, ज्यांना शरीरामध्ये पचण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज पडते, असे पदार्थ टाळले पाहिजे. म्हणूनच साधारणतः कुठलेही पदार्थ जे तळलेले असतात किंवा नॉनव्हेज सारखे प्रकार जे पचायला जड ठरतात, अतिमसालेदार पदार्थ ज्यांच्या पचण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये उष्णता वाढल्यानंतर पाण्याची गरज भासते, असे पदार्थ शरीरामध्ये पित्त प्रकोप करतात. त्यामुळे असा प्रकार रात्रीच्या वेळेला आणि उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये टाळणं आवश्यक ठरतं. उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये थंड स्वरूपात मिळणारी फळं जी रसाळ स्वरूपाची असतात त्याचा अगत्याने वापर केला पाहिजे. पचायला हलका आहार घेणं, ब्रह्मरंध्राचं म्हणजे शिरस्थानाचं रक्षण करणं, त्याचबरोबर फळांमध्ये रसाळ फळांचा वापर करणं आणि कुठल्या तरी थंड AC सारख्या वातावरणातून निघाल्यानंतर लगेच उन्हामध्ये जाणं किंवा उन्हासारख्या प्रकारातून आल्यानंतर लगेच शरीर थंड करणं, या ट्रान्झिशनच्या शरीरामध्ये होणारे ट्रान्झिशन शरीराला बऱ्याच वेळा सोसवत नाही आणि चक्करल्यासारखं वाटणं किंवा थकवा मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यामुळे गरम वातावरण आल्यानंतर साधारणतः बॉडीला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यावा आणि त्यानंतर मात्र चेहरा धुणं, थंड पाण्याचा शिडकाव करणं, अशा प्रकारचे प्रकार हे काही वेळाने केले पाहिजे. लगेच केल्यानंतर मात्र बऱ्याच वेळा शरीराला टेम्परेचरमध्ये झालेला हा फॉल सहसवत नाही आणि बऱ्याच वेळा चक्करल्यासारख्या किंवा दरबरल्यासारखे लक्षणं वाटतात. आजच्या सारख्या ऋतूमध्ये आम्ल स्वरूपाची मिळणारी फळं आणि उष्णतेचा केलेला प्रतिबंध हा अतिशय उपयोगी ठरतो.